शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. तसेच फेसबुक पेजवरही आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज एक आपण महत्त्वाचा व्हिडिओ बघत आहे की ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की बाबा फेब्रुवारी 2024 आणि मार्च 2024 ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये अशी कोणती पिकं आपण लागवड करावी जेणेकरून याचं उत्पादन येईल, तर आपल्याला उत्पादन यायलाही सोपं होईल, विक्रीलाही सोपं होईल आणि ह्यातनं प्रॉफिट रेशो आपलं वाढेल, अर्थकारण चांगलं होईल. ह्यासाठी हा व्हिडिओ बघत आहे. ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेजवर नवीन आहे त्यांनी फेसबुक पेज लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारताचा सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग होण्यासाठी जे काही आपण काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचेल. फेसबुक पेज लाईक का करा म्हणतो आपण, कारण का जे काही ऍक्टिव्हिटी आहेत त्याचे सगळे फोटो व्हिडिओ आणि त्याचे कार्यक्रम आम्ही टाकत असतो. आता रिसेंटली आम्ही किंवा नगरला कार्यक्रम केला, बारामतीमध्ये कार्यक्रम केला, त्यानंतर बीडमध्ये कार्यक्रम केला, छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रम केला, आपण परभणीमध्ये कार्यक्रम केला. तर हे जे काही आपण कार्यक्रम करत असतो, सोलापूरमध्ये कार्यक्रम केला, तर हे कार्यक्रम तुमच्यापर्यंत अपडेट राहील. त्याचसोबत शेतकरी मित्रांनो की माझे बरेच सहकारी, माझी टीम प्रत्येक भागामध्ये आम्ही आता जसं मिळतील तसं करत आहे. अजून पण आम्ही नवीन टीम तयार करत आहे. जे कोणी नवीन बीएससी ॲग्री केलेलं आहे, शेतीमध्ये आवड आहे, बीएससी ॲग्री नसेल प्लेन बीएससी आहे पण शेतीमध्ये आवड आहे, डेडिकेशन आहे, सामान्य शेतकऱ्यांसाठी काम करायचं ध्येय आहे, तर अशा मुलांनी तुमचा रिझ्युम किंवा आमच्या खाली कस्टमर केअरचा नंबर आहे तर त्यांच्याशी संपर्क साधा, जेणेकरून तुम्ही आमच्यासोबत काम करशील आणि आपण सामान्य शेतकऱ्यांना चांगले सर्व्हिस देऊ. आणि ज्या शेतकऱ्यांना सर्व्हिसची गरज आहे तर आमचे सहकारी तर देतीलच, किंवा अदरवाईज बऱ्याच ठिकाणी आपण ऑनलाईनही सर्व्हिस देतो. तर आमच्या ऑफिसचा नंबर आहे, तुम्ही सकाळी 9 ते 6 ह्या वेळेत कॉल करू शकता, ते तुम्हाला रिस्पॉन्स करतील. काही वेळेला कामाच्या व्यापामध्ये फोन उचलणार नाहीत पण कॉलबॅक तुम्हाला येईल, तर याची दक्षता घ्या तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाच्या विषयाकडे येऊया आपण. तर आज आपल्याला महत्त्वाचा मुद्दा घ्यायचा आहे की बाबा फेब्रुवारी 2024 आणि मार्च 2024 अशा कोणत्या पिकाची लागवड करावी जेणेकरून आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळेल. बऱ्याच शेतकऱ्यांचा हा मुद्दा असतो. पण त्याच्या आधी आता माझं कुणाला भाषण ऐकायचं नाही, त्यांनी हा व्हिडिओ थोडा 1-2-4 मिनिटं स्किप करा आणि पुढे जावा. मेन मुद्द्याकडे तिथनं लागेन मी. पण त्याच्या आधी मला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की बऱ्याच ठिकाणी पाणी नाही, हे एक आपल्या मनामध्ये एक चांगला हे झालेलं आहे की बाबा पाणी नाही आहे आणि आता भाजीपाल्याला चांगला दर मिळणार आहे. ही गोष्ट 100% खरी आहे. बऱ्याच ठिकाणी मी निम्मा महाराष्ट्र आता दौरा केलेला आहे आणि राहिलेला दौरा पण मी आता येत्या 8 दिवसामध्ये करणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी पाणी नाही आहे पण बऱ्याच ठिकाणी पाण्याचे अल्टरनेट सोर्सेस आहेत. मी पाहिलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी शेततळे आहेत, पाण्याचा सोर्स आहे, विहिरीला पाणी आहेत, बऱ्याच ठिकाणी अल्टरनेट सोर्सेस. ह्याचाही विचार आपल्याला केला पाहिजे. पाणी नाही, लागवडी कमी, 100% मान्य आहे. पण ही एक आशा आहे आपल्याला. शेतकरी मित्रांनो, ह्या आशेच्या माध्यमातून जर का पाणी कमी असलं आणि उत्पादनाला चांगला भाव मिळाला, बऱ्याच ठिकाणी लागवडी कमी झाल्या, तर हे आपल्यासाठी बोनस आहे. तुमच्यापेक्षा ह्याचा सगळ्यात जास्त आनंद मला होईल. पण समजा पाणी कमी आहे ह्या आशेच्या भरोश्यावर आपण जर का लावलो, अनवॉन्टेड लावलं, म्हणजे 1 एकर करायच्या ऐवजी आपण 2 एकर 3 एकर 5 एकर जर का करत असलो, त्याला खर्चाची बाजू ही आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करत असलो, तर नक्कीच समजा कुठं भविष्यात आपल्याला जर का रेट कमी लागला किंवा काय नुकसान झालं तर त्याला जबाबदार आपण सर्वस्वी स्वतः राहू. शेतकरी मित्रांनो, त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवात करण्याआधी काही ह्या गोष्टीचा बेसिक अभ्यास करा. एकतर भाजीपाला लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याकडे चांगलं जमीन पाहिजे, जमिनीचं चांगली मशागत केली पाहिजे. दुसरं महत्त्वाचं, हा बिझनेस आहे आपल्याला, तर बिझनेससाठी आपल्याला भांडवल पाहिजे. शेतकरी मित्रांनो, कोणाच्या भरोशावर करू नका की बाबा मला औषध उधारीवर मिळेल, माझा व्यापारी कोणतरी येऊन घेऊन जातील, माझ्या दराला एवढा दर मिळेल, हे सगळे ह्याच्या कुणाच्याही भरोशावर राहू नका तुम्ही. मला कोणतरी येऊन चांगला सल्ला देईल, ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही पडू नका. तुमचं तुम्ही वैयक्तिक तुम्हाला स्वतःला तयार व्हायचं. शेतकरी मित्रांनो, तर हे करत असताना आपल्याला की रान चांगलं तयार करायचं आहे. जेवढे आपल्याकडे कॅपॅसिटी आहे तेवढंच करा. आज तुम्ही टोमॅटो 10 एकर लावतो म्हटलं, पण 10 एकरला लागणारं तारकाठी जवळपास 5-6 लाख रुपये त्याचा खर्च येतो. तर या सगळ्या गोष्टीचा बारीक सारीक विचार करा, मगच तुम्ही ह्या क्षेत्राकडे वळा. त्याचसोबत येणारे रोग ह्याचाही अभ्यास करा. आज मिरची लावतो, सिमला मिरची लावतो म्हणत असला तर ऊन टेम्परेचर खूप आहे. उन्हाच्या टेम्परेचरमुळे येणारी पिकांचा स्ट्रेस, ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक, माईट्सचा अटॅक, त्याच्या पुढं व्हायरसचा अटॅक, चुरड्यामुरड्याचा अटॅक, त्याच्या पुढं जाऊन टोमॅटो जर का लावणार असलो तर CMEचा अटॅक, तुटाचा अटॅक, ह्या सगळ्या गोष्टी, वांगी लावणार असलो माईट्सचा अटॅक, अळीचा अटॅक आबाळ झाल्यावर, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा. जर का तेवढी यंत्रणा आपल्याकडे असेल तरच तुम्ही जायचं आहे. त्याच्या पुढे जाऊन बाबा कामगारांची महत्त्वाची बाजू आहे. आपल्याकडे कामगार तेवढे आहेत काय, त्यावेळेला अवेलेबल होतील काय आपल्याकडे, आणि त्या कामगारांना पगार टाइम टू टाइम द्यायला आपल्याकडे तशी यंत्रणा आहे का, ह्या गोष्टीचा अभ्यास करायचा. त्याच्या पुढे जाऊन की बाबा स्प्रे हे भरपूर मारावेच लागतात, स्प्रे मारल्याशिवाय योग्य नियोजन केल्याशिवाय आपल्याला उत्पादन येत नाही.
तर मग हे स्प्रे मारण्यासाठी आपल्याकडे एसटीपीची सोय आहे का, ट्रॅक्टरची सोय आहे का, किंवा कसं आपण करणार आहे? रोज पाठीवर घेऊन हे सक्सेसफुल होणं शक्य नाही आहे. पाठीवर पंप घेऊन स्प्रे मारणं हे कितपत कुठं ना कुठं त्याला लिमिटेशन्स आहेत. तर ह्या लिमिटेशनमधनं बाहेर पडायचं आहे. तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा आणि मग यामध्ये उतरा. आता मी महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो. शेतकरी मित्रांनो, हे माझं सांगणं का असतं शेतकरी मित्रांनो, की आपला सामान्य शेतकरी कृषी उद्योग त्याशिवाय होणार नाही. मी वैयक्तिक जास्त तुम्हाला भर देऊन का सांगत असतो, किंवा कुठं ना कुठं तुमचं नुकसान होता कामा नये, तुमचं प्रॉफिट हे झालंच पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातून विचार करा. आता महत्त्वाच्या एक एक पिकाकडे येणार आहे. पहिली 5 पिकं जी सांगणार आहे ती कायम महत्त्वाची असतात आणि ह्या 5 पिकांमधनंच किंवा 20-25 लाख रुपये आपण जास्त अशा पट्टीत जे काही प्रॉफिट करणार असतो ते पहिली 5 पिकं असतात. त्याच्या पुढं ही नॉर्मल पिकं असतात सामान्य शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्या पुढेही अति नॉर्मल आपण अशा पद्धतीने शेड्यूल करत असतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं आहे की समजा तुम्ही 2 एकर भाजीपाला करणार असला तर त्यामध्ये 4 पिकं घ्या. मला खूप आनंद होईल, कारण का कुठल्या ना कुठल्या पिकाला भाव मिळेल, तुमचं नुकसान कमी होईल. 5 एकर असेल तर 1-1 एकरचे 5 प्लॉट करा, पण एकच प्लॉट मोठा करू नका. निदान तुमचं नुकसान होणार नाहीये. आणि कदाचित समजा भाव लागला तर चांगलीच गोष्ट आहे, पण लागला नसला तर नुकसान होणे हेच ह्याच्या मागची काळजी तुमची. तर महत्त्वाच्या पिकाकडे येऊया. तर सर्वात महत्त्वाचं पहिलं पीक आपल्याला मी सांगत आहे शेतकरी मित्रांनो की मिरची. मिरचीमध्ये आपण कोणताही सेगमेंट लावू शकतो. खूप चांगला आता इथनं पुढे होणार आहे. बऱ्याच भागामध्ये मिरचीच्या लागवडी खूप कमी आहे शेतकरी मित्रांनो. दुसरं महत्त्वाचं की माझ्या बघण्यामध्ये असे आले की मिरचीमध्ये जो ब्लॅक थ्रिप्स आहे, चुरडामुरडा व्हायला व्हायरस होतो ब्लॅक थ्रिप्समुळं, त्यामुळे मिरची जे उत्पादन आहे ते खूप कमी आलेलं आहे. म्हणजे पर एकर हक्कानं 40 टन 50 टन लोक काढणारे ते आज 20-25 टनापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. त्यानंतर बाबा येणारा स्ट्रेस, कारण का बऱ्याच ठिकाणी नेट हाऊसचं वगैरे प्लॅनिंग नसल्यामुळे तो स्ट्रेसमध्ये येतो. तर तुमच्या भागानुसार कोणता सेगमेंट चालतो? आता माझ्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आपलं भरारी 12-22 खूप चांगली चालते. डार्क हिरवा कलर आहे. तर भरारी 12-22 ही आपण लावू शकतो. पण भरारी 12-22 लावत असताना शेतकरी मित्रांनो एक काळजी घ्यायची की भरारी 12-22 सपना हे नाव बघून घ्या, कारण का बऱ्याच ठिकाणी भरारी 12-22च्या नावाखाली वेगवेगळ्या व्हरायटी दिल्या जातात. भरारी 12-22 ही फक्त आपल्याकडे आहे आणि त्याचा आपण कोड नेम हा सपना घेतलेला आहे. लायसन्समध्ये सपना नाव आहे, त्यामुळे सपना नाव हे चेक करून घ्या जेणेकरून तुमची कुठं फसवणूक होणार नाही आहे. तर भरारी 12-22 ही खूप चांगली व्हरायटी आहे. ड्युअल पर्पज आहे. तुम्ही ही व्हरायटी सुद्धा लावू शकता जेणेकरून सुरुवातीच्या काळामध्ये आपण हिरवी मिरची विकू शकतो. समजा हिरवी मिरची विकायची नसल्यास रेट कमी वगैरे असला तर लाल पण करू शकतो. ह्या दोन्ही गोष्टीसाठी खूप चांगले आहे. खासियत त्याची तुम्हाला माहिती आहे की बाबा लाल करून पण विकू शकतो. लाल डार्क कलर येतो चटणीला, त्यानंतर तिखटपणा पण येतो, त्यामुळे सेमी बॅडगीमध्ये जातं. ह्यामध्ये वेगळे कुठल्या मिरच्या घालायला लागत नाहीत. तर हा एक सेगमेंट आहे. ह्याच्यानंतर जसं की पिकॅडोर आहे, जलोपिन आहे, त्यानंतर बटका आहे, की तुमच्या भागामध्ये G4 आहे. तुमच्या भागामध्ये कोणती मिरची चालते ती मिरची लावा. त्यानंतर पोपटी कलरचा बऱ्याच भागामध्ये लागतं. तर मार्केट बघा तुमच्या भागानुसार कुठलं मार्केट आहे ते कुठलाही सेगमेंट लावू शकतो आपण मिरचीमध्ये. पण मिरची लावत असताना की बाबा येणारा ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक, चुरडामुरडा, व्हायरस, स्ट्रेस आणि झाडातनं कमी उत्पादन, तर ह्याच्यावर तुम्हाला काम करायचं. जर ह्याची यंत्रणा जर का प्रॉपर असल्यास आपल्याकडे नक्की परवडणार आहे. बऱ्याच ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होतं एक्सपोर्टसाठी. तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असताना शेतकरी मित्रांनो थोडे रेट वाढवून घ्या ह्या वेळेला, कारण का समजा मार्केट हे टाईट राहणार आहे, कारण का हे प्रॉब्लेम्स आहेत आणि भरीसभर पाण्याचा पण काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे. तर या दोन्ही गोष्टीचं जर का आपण कंपॅरिझन जर का केलो तर आपल्याला चांगलं जर का उत्पादन मिळणार असलं तर मग आपलं कुठं नुकसान नको वैयक्तिक. त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घ्या. कोणताही सेगमेंट केला तरी चालू शकतो. माझं तर मत आहे असं की तुमच्याकडे 2 एकर रान असलं तर एक अर्धा एकरचे 4 तुम्ही वेगवेगळे सेगमेंट केला तरी चालू शकतं. म्हणजे बऱ्याच भागामध्ये मुंबई मार्केटला वगैरे पिकॅडोर सेगमेंट चालतं. गोवा, बेळगाव हे आमच्या भागामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी बटका मिरची खूप चालतं. नाशिक साईडला सुद्धा बटका मिरची खूप चांगल्या प्रकारे चालत असतं. किंवा बऱ्याच ठिकाणी सेगमेंट वेगळे आहेत. कर्नाटकामध्ये ओमेगा सेगमेंट चालतो खूप चांगल्या प्रकारे. बऱ्याच ठिकाणी एक्सपोर्ट होते तर G4 चालतं. तर असे वेगवेगळ्या व्हरायटी सेगमेंट केला तरी आपल्याला तिथं नक्की कुठं ना कुठं चांगला प्रॉफिट मिळून जातं आणि व्हरायटीज ऑफ मिरची आपल्या मार्केटमध्ये जातात. पोपटी कलरमध्ये सुद्धा खूप चांगल्या व्हरायटी आलेल्या आहेत. तर पोपटी कलर बऱ्याच ठिकाणी लावलं जातं. पोपटी कलरचं उत्पादनही खूप चांगलं आहे. तर त्यावर सुद्धा तुम्ही काम केलं तर नक्की तुमचं चांगलं होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो ह्याच्या पुढे जर का बघायचं गेलं आपण तर मिरची हे कुठलंही लावा करत असताना थोडं शेडनेटचं वरचं नियोजन करा आणि स्प्रेचे प्रॉपर STP स्प्रे प्रॉपर करा. ह्या सगळ्या गोष्टीची यंत्रणा करा जेणेकरून आपलं एकदम चांगलं प्रॉफिट होईल. ह्याच्या पुढे जर का बघायला गेलो शेतकरी मित्रांनो आपण तर सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला सिमला मिरची लावत असताना तिन्ही सेगमेंट लावू शकतो. छोटा सेगमेंट लावू शकतो, त्याला इंडस म्हटलं जातं. मिडियम सेगमेंट लावू शकतो आपण आणि त्यापेक्षा मोठा जो इंद्रा सेगमेंट म्हटलं जातो, ह्या तिन्ही सेगमेंटमध्ये सुद्धा लावू शकतो आपण. पण इंडस लावत असताना किंवा मिरची कोणतीही लावत असताना शेतकरी मित्रांनो छोटा सेगमेंट हा लोकल मार्केटला खपत असतो. मुंबई मार्केटला खपतो, बेळगाव मार्केटला खपतो, गोवा मार्केटला खपतो. तसं तुमच्या भागामध्ये कुठं खपतो ह्याचा अभ्यास करा. मोठा सेगमेंट हा ओव्हरऑल ऑल इंडिया खपत असतो, एक्सपोर्टला पण जातो. तर हे सगळं करत असताना यंत्रणा नियोजन सगळं पाहिजे आपल्याकडं. पहिली यंत्रणा आपल्याकडे पाहिजे की शेडनेट पाहिजे. शेडनेट वर टाकायचं, फक्त साईडला टाकायचं नाही. वारं खेळलं पाहिजे, नाही तर माईटचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्याचे सेपरेट व्हिडिओ
टोटल भाग सगळे आहेत आपले, पण नवीन पण आपण देणार आहे. तर सिमला मिरची हे अतिशय चांगलं आहे, हाय प्रॉफिट करून देणारं पीक आहे. फक्त इन्व्हेस्टमेंट ही खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पण नाही आहे, पण इन्व्हेस्टमेंट लागतं, कारण का रोपच खूप जास्त लागतात, जवळपास 15-20 हजार रोपं लागतात. बाकी फर्टिगेशन आणि इतर सगळ्या गोष्टी जर का विचार केला आपण, आणि वरचं शेडनेट हा फिक्स ॲसेटमध्ये जातो, पण तो 10 वर्ष तुम्हाला कामाला येतो. त्यामुळे अशा पिकामध्ये आपल्याला चांगलं प्रॉफिट द्यायचं चान्सेस खूप चांगले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं जे की बाबा पालघरचा खूप मोठा हवा आहे, तर आता त्यांच्या इकडची मिरची हळूहळू संपत येते, आता फेब्रुवारी-मार्चपर्यंत, आणि आपण आत्ता लावलो तर त्यांची सप्लायर आपली चालू व्हायला सुरुवात होते, जेणेकरून आपल्याला ह्यामध्ये कुठं ना कुठं चांगला भाव मिळू शकतो. 5 ते 6 हजार एकर तिथं मिरची होते, पण तिथं होत नाही म्हणून बाकी इतर ठिकाणी होत नाही, हे सुद्धा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. बऱ्याच भागामध्ये आता नेट हाऊस आणि बाकी सगळ्या गोष्टीतनं होत आहे, पण त्यातल्या त्यात आपण योग्य नियोजन करून आपण जर का व्यवस्थित केलो तर नक्की आपल्याला तिथं प्रॉफिट होणार आहे. तर ही मिरची हे सुद्धा ह्यामध्ये काम करायला खूप चांगलं आहे. जे बाबा तरुण शेतकरी आहेत, मला रिसेंट बारामतीच्या एक्झिबिशनमध्ये इंदापूरचे बरेच तरुण शेतकरी गाठ पडले होते, अतिशय चांगलं काम करतात. तर हे तरुण शेतकरीच करू शकतात, कारण का तेवढं धाडस चांगलं असतं आणि थोडं कॅल्क्युलेटेड बाय कॅल्क्युलेट केलं काम करायची जिद्द असली तर नक्की तुम्हाला तिथं प्रॉफिट होणार आहे चांगला. आता ह्याच्या पुढे सगळ्यांच्या आवडीचं पीक टोमॅटो. शेतकरी मित्रांनो, टोमॅटोबद्दल बोलायचं झालं तर आपण त्याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही, कारण का ज्या काही व्हरायटी असतात ते 90 दिवसानं चालू होणारे असतात. आणि या 90 दिवसाच्या कालावधीमध्ये समजा मी आत्ता म्हटलो की लावणी कमी आहे आणि लावणी कमी आहे लावा म्हणून सांगितलं, पण पुढच्या महिन्यामध्ये जर का लावणी जास्त वाढल्या तर तुम्हाला 20 ते 30 दिवसाचा गॅप मिळतो, त्याच्यामुळे त्यांचा माल लगेच चालू होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का विचार केला आपण अल्टरनेट, तर तुम्ही टेंटेटिव्ह प्लॅनिंगने जावा. टोमॅटोबद्दल कोणीही कुठेही अंदाज सांगू शकत नाही. पाकिस्तान आपल्याला अवेलेबल व्हायला पाहिजे विकायला, बांगलादेश अवेलेबल व्हायला पाहिजे, किंवा तिकडून बाकीच्या देशामधून जे काही हे होणार आहे, त्याचबरोबर इंडियन मार्केट पण कुठं कुठं टोमॅटो जे मोठे हब आहेत तर तिथून जे उत्पादन होतं तर त्याचं बाय फर्गेशन आपल्याला करता येत नाहीये. त्यामुळे तुम्ही टोमॅटो लावू शकता, अतिशय चांगला आहे, पण तुमच्या रिस्कवर लावायचं आपल्याला की किती लावायचं आहे, 1 एकर लावायचं, 2 एकर लावायचं. कारण का मी असे शेतकरी बघितले 50-50 एकर टोमॅटो लावणारे माझ्याकडे, आमच्याकडे शेतकरी खूप सारे, पण हे लावत असताना त्यांचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं. पण आपल्या सामान्य शेतकऱ्यांनी बाबा थोडं कॅल्क्युलेटेड करायचं, रेट चांगला असला तर सोन्याहून पिवळच, पण जर का नसेल कुठं नुकसान होता कामा नाही आपल्याला. तर ह्या गोष्टी सगळी काळजी घ्यायची आहे. तर टोमॅटोमध्ये काम करत असताना फेब्रुवारी-मार्चची लागवड सुद्धा खूप चांगली आहे, एप्रिल-मेची लागवड सुद्धा चांगली होणार आहे, आणि जून-जुलैची लागवड सुद्धा आपण करू शकतो. पण फेब्रुवारी-मार्चची लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो, CMVचा व्हायरस असू दे तुमचा आणि टुटाचा अटॅक असू दे, ह्या दोन्ही गोष्टीवर तुम्हाला काम करायचं आहे. दुसरं महत्त्वाचं, पाण्याचं मॅनेजमेंट खूप करावं लागणार आहे. तर टोमॅटो लावत असताना माझं वैयक्तिक मत आहे की डबल ड्रिप करून तुम्ही लावा, जेणेकरून पाण्याचा फ्लो चांगला राहील टोमॅटोला, झाडं स्ट्रेसमध्ये राहणार नाहीत. तर ह्या गोष्टीची काळजी घेतला तर खूप चांगलं होईल. नेट मारून जर का केला तर अतिशय चांगलं टोमॅटो. तर ह्या गोष्टीची काळजी करा, कारण का ऊन जास्तमुळे स्ट्रेसमध्ये झाडं राहणार, वाट्या जास्त तयार होणार आणि जास्त फोटोसिंथेसिसमुळे उत्पादन कमी येतो. उन्हाळ्यामध्ये उत्पादन काढणं खरोखर खूप टफ जातो टोमॅटोमध्ये. तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन काढलं तरच कुठं परवडणार आहे. जर रेट 100 रुपयाचं आणि मी 10 टन उत्पादन काढलो, हे मग कुठंच परवडणार नाही आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करूनच तुम्ही टोमॅटोमध्ये हात घाला, हे सुद्धा खूप चांगलं आहे आपल्याला करायला. ह्यानंतर शेतकरी मित्रांनो, वांग्यामध्ये जसं की तुम्हाला म्हणजे प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या वांग्याच्या व्हरायटी आहेत, पण त्यामध्ये 2 सेगमेंट आपण म्हणतो की एक वांगी आणि एक गॅलन वांगी. तर गॅलन वांगीच्या आत्ता बिया तुम्हाला मिळणार नाहीत, जसं की बार्टोक आहे, यांचा अतिशय चांगला, त्याचा शायनिंग कलर वगैरे खूप चांगला येतो. आणि बाकी बऱ्याच कंपन्यांच्या आता व्हरायटी मिळत नाहीत. न द्यायचं कारण काय आहे की बाबा सनबर्निंगचा अटॅक जास्त होतो. तर ह्यासाठी कंपनी स्वतः किंवा इतर लोक रिकमेंडेशन असतं की नेट टाकून प्रॉपर थोडं नेट करून सनबर्निंग पासून वाचवायचं, कारण का त्याचं स्किन असते ते खूप पातळ असते, डायरेक्ट उन्हाच्या लाईटमध्ये वगैरे आलं तर तिथं खराब होऊन जाते. तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. जर का ह्या गोष्टीची काळजी असेल आणि बिया कुणाकडे अवेलेबल होत असते तर गॅलन वांगी लावा. पण प्रॉब्लेम काय होणार आहे शेतकरी मित्रांनो, 45 दिवसांनी आपली वांगी चालू होते आणि पुढे मे-जून मध्ये जर का आभाळ चालू झालं तर डंकमाशीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक होतो आणि तिथं आपलं नुकसान होणार आहे. तर ह्यासाठी योग्य नियोजन आपल्याकडे पाहिजे, ट्रॅप्स पाहिजेत, असं असेल तर लावा. आणि सेम वांग्याच्या बाबतीत पण होणार आहे, फक्त वांग्याला सनबर्निंगचा प्रॉब्लेम होणार नाही. तुमच्या कॅनोपी चांगली असते, कॅनोपीच्या आतमध्ये वांगी असते, पण वांग्यामध्ये तुम्हाला माईटचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर ह्यासाठी तुमची लावण डिस्टन्स हे खूप जास्त पाहिजे. इतर पिकामध्ये मी खूप जवळ लावायला लावतो, पण वांग्याचं डिस्टन्स उन्हाळ्यामध्ये लावत असताना तुम्हाला 6 बाय 2.5-3 तर लावायला पाहिजे, जेणेकरून वारं भरपूर खेळेल. जर का वारं नाही खेळलं, ह्युमिडिटी जर का तयार राहिली तर माईटचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आणि एकदा तुमच्या शेतामध्ये माईट्स आला तर ते माईट्स जाणार नाही आणि पुढे तुम्ही कोणतं पिकं करशिला त्यालाही तुम्हाला घातक करणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी करूनच वांगी लावा. वांगी ही अतिशय चांगलं पीक आहे शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला चांगला भाव मिळू शकतो या वांग्यामधनं. पण आळी सुरुवातीला दमवणार नाही तुम्हाला. तर सुरुवातीला माईट्स, थ्रिप्स
ह्या गोष्टी दमवतील आणि हळूहळू जसं आभाळ खेळेल तसं तुम्हाला हळूहळू अळीचा अटॅक चालू होईल. पण प्रॉपर नियोजन असलं, योग्य नियोजन, पाणी वगैरे बाकी सगळ्या गोष्टीचं नियोजन केला तर नक्की वांगी सुद्धा खूप चांगलं पीक आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही प्रयोग करू शकता. ह्याच्या पुढे शेतकरी मित्रांनो सगळ्यात आवडीचं पीक माझ्या काकडीमध्ये काम करा शेतकरी मित्रांनो. रोटेशनमध्ये करा. 2 एकर असलं तर 1 एकर इथं लावा. अर्धा एकरचे 4 प्लॉट करा. अर्धा एकर आत्ता, 10 दिवसांना अर्धा एकर, 10 दिवसांना अर्धा एकर, 10 दिवसांना अर्धा एकर. खरोखर चांगलं जातो. पण ह्यामध्ये एक गोष्टीचा अभ्यास करायचा की तुमच्या मार्केटला कोणतं चालतं चांगलं. हिरवा कलर चालतो का, पांढरा कलर चालतो का, देशी चालतं. तर या तिन्ही गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही लावा. देशी लावत असताना पण जुन्या घरच्या बिया लावू नका. आता हायब्रिड देशी बियाणे आलेले आहेत तुम्हाला गावरान सेगमेंटमध्ये, गावरान टेस्टमध्ये मिळत आहेत. तर त्या व्हरायटी लावला तर नक्की तुमचा चांगला फायदा होईल त्यामध्ये. तर ही गोष्ट सुद्धा चांगली आहे. काकडीचा दर मिळो ना मिळो पण उन्हाळ्यामध्ये काकडीचा सेल आउट खूप मोठ्या प्रमाणात चांगला होतो. वज्जाचं काम आहे. जर का तुमच्याकडे चांगले लेबर असतील, चांगलं यंत्रणा असेल, चांगलं नियोजन असेल तर काकडी हे तुम्हाला चांगला फायदा करून देणार आहे. फक्त ह्यामध्ये उन्हाळ्यामध्ये उत्पादन तर चांगलं निघतं पण थोड्याफार प्रमाणात प्रॉब्लेम होऊ शकतो. पण तो प्रॉब्लेमची क्षमता खूप कमी असते जेवढं उत्पादन देतं तेवढं. तर त्यामुळे कमी दिवसामध्ये चांगलं पीक आणि रोटेशन फिरवायला कधीही चांगला आहे. तर सुरुवातीला एक काकडी घेऊन तुम्ही परत टोमॅटोमध्ये शिफ्ट होऊ शकता किंवा ज्यांचा टोमॅटोचा प्लॉट आहे त्यांनी टोमॅटोमध्ये सुद्धा काकडी घेतला तरी चालू शकतं. तर ह्या 2 गोष्टी खूप चांगल्या पॅरल होऊन जातात. तर टोमॅटो पिकाकडे काकडी पीक एक अतिशय चांगला आहे. ह्यामध्ये काम करा. नक्की तुम्हाला चांगला ह्यामधनं फायदा देऊन जाऊ शकतो. आता ह्याच्या पुढे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आपल्या हक्काचं पीक कलिंगड. पण कलिंगड लावत असता तर अजून पण तुम्ही लावू शकता. मार्चमध्ये म्हणजे मार्च एंडपर्यंत तुम्ही कलिंगड लावू शकता शेतकरी मित्रांनो. काही अडचण नाही. फक्त माझा वैयक्तिक मत आहे की तुम्ही कलिंगड लावत असताना कलिंगड सोबत मिरची लावा. जेणेकरून कलिंगडला जर का समजा 6, 7, 5 रुपये जरी भाव मिळाला तर आपण थोडेफार पैसे मिरचीमधनं कव्हर करू. कलिंगड हे पीक खूप चांगलं आहे शेतकरी मित्रांनो. आता उन्हाळ्यामध्ये तर तुम्हाला 60 दिवसामध्ये तर पीक बी लावल्यानंतर 60 दिवसामध्ये येऊ शकतं. रोप लावल्यानंतर 50-55 दिवसामध्ये सुद्धा तुमचा प्लॉट येऊ शकतो. आणि मिरची तिथून पुढं तुम्हाला थोडंफार तर का होईना 5-10 टन तर तुम्हाला मिरची देऊन जाते. आणि हा दोन्हीचा खर्च एकदम होतो. त्यामुळे मिरची प्लस कलिंगड हे अतिशय चांगलं आहे. तुम्ही मार्चपर्यंत लावा. लावणार असला तर आमची बरीच टीम तुम्हाला सहकार्य करेल कलिंगडामध्ये खास करून. आणि एक नंबर व्हरायटी आपण देत आहे यावर्षी शुगर फॅक्टरी. तर त्या व्हरायटीचा नक्की वापर करा. अतिशय चांगलं उत्पादन येत आहे. अतिशय चांगली क्वालिटी आहे. सेटिंगकडे लक्ष द्या. नक्की तुम्ही 40 टनापर्यंत जाशीला. तर कलिंगड प्लस मिरची लावू शकता. ज्यांना खरबूज लावायचं तर खरबूज सुद्धा लावू शकता. अतिशय चांगला आहे. काही अडचण नाही. फेब्रुवारी मार्चमध्ये खरबूज लावला तर हे सुद्धा चालू शकतं. काही अडचण येणार नाही तुम्हाला. पण जास्त उत्पादन देणारे लावा जेणेकरून तुमचं लॉस आणि तोटा लॉस होणार नाही आणि प्रॉफिट जास्त होईल तुमचं. त्यानंतर शेतकरी मित्रांनो कारलं पिकाचा जर का विचार केला तर हे सुद्धा खूप चांगलं आहे. पण कारल्यामध्ये पण व्हायरसचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि कारल्यामध्ये जो सेगमेंट बदलत चालेल चिवा कारलं जास्त चालतं. पण तुमच्या भागानुसार नियोजनास तुमच्याकडे योग्य मॅनेजमेंट असेल, तारकाठी चांगलं असेल तर कारलं सुद्धा चांगलं आहे. पण कारल्याला येणारं उत्पादन जास्त काढणं गरजेचं आहे. कारण का खर्चाची बाजू ही थोडीफार जास्त आहे. त्यामुळे प्रॉफिट रेशो मॅच झाला पाहिजे. चिवा कारलं चालतं, लेबर पण खूप लागतात. पण तुमच्याकडे जर का चांगलं मंडप असेल, चांगलं उत्पादन असेल आणि स्प्रेची यंत्रणा व्यवस्थित असेल तर कारलं सुद्धा खूप परवडणार. आणि सेम तसंच दोडका पण आहे. कारलं दोडका दोन्ही पिकं चांगले आहेत. तुम्ही ह्यामध्ये दोन्ही पिकाचा वापर करू शकता. दोन्ही पिकं चांगले आहेत. फक्त ह्या दोन्ही पिकामध्ये आपल्याला अपेक्षित उत्पादन गाठणं महत्त्वाचं आहे. कारण का सुरुवातीला प्लॉट खूप चांगला वाटतो तुम्हाला. पहिलं 60 दिवस तुमचा प्लॉट नजर लागण्यासारखा लागतो. आणि जसं तुमचं 60 दिवस होतात तर तिथनं स्प्रे चुकतात. माल आपला पटकन काढून होत नाही. आपण त्या गडबडीत राहतो आणि अपेक्षित 40-50 टनापर्यंत आपण जात नाही. 10, 15, 20 टनापर्यंत पोहोचतो. जर का तुम्ही 30, 35, 40 टन जर का उत्पादन काढला नाही तर हे परवडणार नाही. रेट चांगलं राहतील. कारण का बऱ्याच भागामध्ये मंडपची सोय किंवा बाकी यंत्रणा नसतात. वाऱ्यामुळे मंडप पण पडत असतात. बाकी एखादं हे झालं तर त्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येत असतं. मुळात व्हायरल प्रॉब्लेम जास्त होत असतं. तर ह्या गोष्टीमुळं नागाळीचा प्रॉब्लेम आहे, सकिंग पेस्टचा प्रॉब्लेम आहे. तर ह्यामुळं बऱ्याच ठिकाणी उत्पादने अपेक्षित येत नाही आणि बरीच लोक ह्यामध्ये पडत नाहीत. तर त्यामुळे ह्या गोष्टीचा पण बेनिफिट घेऊ शकतो आपण. तर ह्या गोष्टीवर लक्ष करा. दोन्ही पिकं पण चांगले आहेत. हे जरी केला व्यवस्थित यंत्रणा असेल तर हे सुद्धा चांगलं आपल्याला प्रॉफिट करून देणारं आहे. काहीच अडचण नाही आहे. शेतकरी मित्रांनो ह्याच्या पुढे जर का बघायला गेलो आपण तर सगळ्यात चांगलं पीक म्हणजे सामान्य बाबा ज्यांच्याकडे अर्धा एकरचा 1 एकर आहे, घरच्यांच्या फॅमिली सोबत म्हणजे मला असे खूप आवडतात किंवा फॅमिलीला इन्व्हॉल्व करून शेती केली जाते म्हणजे स्वतः घरनं शेती करतात. तर अशा शेतकऱ्यांना माझं वैयक्तिक म्हणणं आहे तुम्ही अर्धा एकर बीन्स करा आणि अर्धा एकर घेवडा करा. अतिशय चांगला शेतकरी मित्रांनो. तुम्हाला 15-20 टनापर्यंत एकरी उत्पादन मिळतं. त्याच्या निम्म जरी मिळालं सुरुवातीला म्हणजे अर्धा एकरमधनं तरी आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट करून देणार आहे. फक्त तोडा व्यवस्थित पटकन करावा लागतो. रोगराई खूप कमी येतात आपल्याला आणि अपेक्षित उत्पादन येतं. मार्केट सुद्धा खूप चांगलं असतं. तर जे सामान्य शेतकरी आहेत पण मोठे शेतकरी ह्या फंद्यात पडू नका. कारण का बीन्सला तोडायला लेबर खूप लागतात, घेवडा तोडायला पण लेबर खूप लागतात.
तर मोठ्या शेतकऱ्यांना हे तुमचे लेबर अडकून राहतील, तर तुमचं मॅनेजमेंट करायचं. जर का तुम्ही सिमला पण लावताय आणि पॅरल बीन्स लावायचं म्हटला तर तुमचे जास्त प्रमाणामध्ये लेबर अडकून राहतील. तर ज्यांचे छोटे छोटे क्षेत्र आहेत त्यांनी बीन्स आणि घेवडा ह्याच्याकडे लक्ष करा, किंवा ज्यांच्याकडे लेबर खूप अवेलेबल आहे तर त्यांनी एक एकरचे जरी हे प्लॉट केला तरी चालू शकतं. हे दोन्ही पिकं अतिशय चांगलं प्रॉफिट देणार आहेत आणि खूप चांगला यामधनं प्रॉफिट होणारी पिकं आहेत, आवडीची पिकं आहेत आपल्या. हे सुद्धा लावलं तरी चांगलं आपल्याला त्यामधनं प्रॉफिट मिळणार आहे. ह्याच्या पुढे जर का बघायला गेलो शेतकरी तर कोबी, फ्लावर, बीट ह्या तिन्ही पिकं सुद्धा खूप चांगले आहेत. जर का ज्यांचं ऊस गेलंय, खोडवा गेलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा ज्यांना शक्य आहे त्यांनी लावा. ज्यांचं फळबाग आहे त्या फळबागामध्ये लावला तरी चालू शकतात. पण लावत असताना मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं आहे की कोबी लावत असताना आपल्याला 40,000 एकरी लावायचे आहेत, फ्लावर लावत असताना 20 ते 25,000 एकरी लावायचे. बीट सुद्धा आपल्याला भरपूर बीट बसले पाहिजे, ब्रॉडकास्टिंग करून करायचं आपल्याला. तर जेवढं जास्तीत जास्त आपण लावू तेवढं जास्तीत जास्त आपला प्रॉफिट येणार आहे. तर ह्या गोष्टीकडे करा, पण खर्चाची बाजू खूप कमी ठेवा, कारण का ह्याचं बंपर उत्पादन येतं आणि खूप एवढं ह्यूज सेल आउट पण फास्ट होत नाही आणि खूप छोटे छोटे गड्डे खपतात. मार्केटला रेट पण खूप कमी असतो, हाय प्रॉफिट राहत नाही यामुळे. पण तुमच्या रोटेशनमध्ये जर का पिकं असली तर लावा, खूप ह्यूज प्रमाणामध्ये प्रॉफिट मिळणार आहे. अशातलं हे काही पीक नाही. हाय प्रॉफिटवाले पहिली 5 पिकं आहेत, त्यानंतर मिडियम प्रॉफिटवाले सेकंडरी पीक आहेत आणि त्याच्या पुढेही नॉर्मल पीक आहे. ह्यामध्ये भेंडी सुद्धा लावू शकतो आपण, ज्यांच्याकडे भेंडी, गवारी. पण ह्यामध्ये रोज तुमचे लेबर पाहिजे, तुमच्याकडे रोज तोडा करायला पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं की बाबा रेट फिक्सेशन राहत राहणार, पण पहिल्यासारखं बाबा गवारी 40 रुपये पावशेर विकते असं काय राहिलेलं नाहीये. बऱ्याच भागामध्ये गवारीचे रेट हे खूप कमी कमी राहिलेले आहेत. एवढं जास्त ह्यूज म्हणजे मोठ्या मार्केटला खपत नाही, तुमच्या लोकल मार्केटलाच खपतं. त्यामुळे भेंडी, गवारी हे तुमच्या भागानुसार करा. भेंडी जाऊ शकतं बऱ्याच ठिकाणी, एक्सपोर्ट जिथं काम होतं तर तिथं खूप चांगला प्रॉफिट मिळू शकतं. पण लेबर कंटाळतात. जर का तुमच्याकडे तसं स्किलफुल बाकी सगळ्या गोष्टी असल्या तर भेंडी सुद्धा खूप चांगलं पीक आहे. भेंडी आणि गवारी ह्या दोन्ही पिकामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. आता ह्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये दुधीचं पीक सुद्धा आपण लावू शकतो. दुधी पीक सुद्धा चांगलं प्रॉफिट करून देणार आहे, खूप उत्पादन देतं. पण दुधी करत असताना मंडप खूप चांगला पाहिजे आपला. मंडप चांगला पाहिजे, स्प्रे व्यवस्थित मारायला लागतात, पाणी डबल लागतं पण, आणि पॅकिंग करून द्यावं लागतं व्यवस्थित. तर ह्या सगळ्या गोष्टीची यंत्रणा ज्यांच्याकडे आहे 10 गुंठ करा, 20 गुंठ करा, पण मंडप प्रॉपर करून मजबूत करून करा. चांगलं प्रॉफिट तुम्हाला दुधीमधनं मिळणार आहे. तर दुधी सुद्धा पीक चांगलं आहे. मोठं करणार असलं तुम्ही, म्हणजे तुम्ही बिहार मार्केट, छत्तीसगड मार्केट किंवा इतर बाहेरचं मार्केट टॅपिंग करणार आहे तुम्ही, तर 1 एकर 2 एकर केला तरी चालू शकतात. मग तशी तुमच्याकडे स्वतः यंत्रणा, स्वतःची गाडी वगैरे डिस्पॅचिंगला जर का व्यवस्थित असलं तर तसं केला तरी चालू शकतं, कारण का जास्त उत्पादन देतं आणि जास्त क्वांटिटीमध्ये जातं. आता ह्याच्या पुढे शेतकरी मित्रांनो अजून पण सोपं पीक म्हटला तर भोपळा, डांगर, जे बऱ्याच भागामध्ये डांगर घेतलं जातं, अतिशय चांगला आहे. 20-25 रुपये खर्च येतं, त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 15-20 टन माल निघतो. जर का 5-10 रुपये जरी रेट लागला तरी 1,00,000-2 लाख रुपये होतात. म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळणारं पीक आहे. पाणी ज्यांच्याकडे कमी आहे त्यांनी सुद्धा ही पिकं लावू शकता, कारण का 8 फुटाला आपण लावतो, 10 फुटाला लावतो, तर मधल्या पाटाने तेवढं पाणी पाजवलं तरी चालू शकतं. तर डांगर, भोपळा हा सुद्धा खूप चांगला पर्याय आहे. त्याच्यासोबत बघायला गेलं तर मेथी, कोथिंबीर, पालक ह्या गोष्टी तर अतिशय चांगला आहे. ह्या गोष्टी सुद्धा करू शकता. उन्हाळ्यामध्ये चांगले रेट राहणार आहेत. यासाठी तुम्हाला नेट हाऊस, स्प्रिंकलर, बाकी सगळ्या गोष्टी, रेन पाईप हे ज्यांच्याकडे शक्य आहे यंत्रणा त्यांनी ह्या गोष्टी करा. ह्याच्या पुढे जर का बघायला गेलं शेतकरी मित्रांनो तर स्वीटकॉर्न करा, अतिशय चांगला आहे स्वीटकॉर्न, बेबीकॉर्न. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला चांगला दर मिळणार. बऱ्याच भागामध्ये करत नाहीत. वैरणीचं तर वैरणीचं काम होऊन जाईल, ज्याच्याकडे जनावर आहे त्यांच्याकडं, आणि बाकी ह्याला सुद्धा चांगला दर मिळून जाईल. तर हे दोन पिकं सुद्धा साधी सोपं आहेत. ह्यामध्ये तणनाशक पण मारता येतं, बाकी सगळ्या गोष्टी करता येतात. तर ही 2 पिकं पण चांगले आहेत. ह्याच्या पुढे जर का बघायला गेलं तर झेंडू, शेवंतीबद्दल मी बऱ्याच सांगत नाही, रिकमेंडेशन करत नाही. पण तुमच्या भागामध्ये जर का विकत असलं, तुमच्या भागामध्ये चांगला दर मिळत असला, चांगलं उत्पादन येत असलं तर तुम्ही त्या दोन्ही पिकं सुद्धा लावू शकता. ह्याच्या पुढे जर का बघायला गेलं तर एक्झॉटिक पिकात जर का विचार केला आपण तर एक्झॉटिक सुद्धा आपलं रिकमेंडेशन नाहीये. पण ज्यांच्याकडे व्यापारी आहेत, विकायची ताकद आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करू शकता. तर ओव्हरऑल सगळ्या पिकाबद्दल सांगितलंय, सगळी पिकं लावायला चालू शकतात. पण मी त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की बाबा काय काळजी घ्यायची, काय करायचं आहे. सगळी पिकं लावू शकतो आपण, सगळ्या पिकाला दर मिळाला तर पैसे चांगलेच होणार आहेत. पण आपल्याकडे तशी यंत्रणा पाहिजे, सिस्टीम पाहिजे आणि अपेक्षित उत्पादन काढलं पाहिजे. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढलं पाहिजे, तर आपल्याला कुठं प्रॉफिट येणार नाही. तर प्रॉफिट तुम्हाला मिळणार नाहीये, नुकसानच होणार आहे. पण समजा जर का तुमच्याकडे योग्य यंत्रणा आहे, योग्य जास्त उत्पादन काढताय, समजा टोमॅटो, मी गेल्या वर्षी असे शेतकरी बघितले की 100 टन टोमॅटो काढलेत आणि मिळणारा भाव सुद्धा 70-80 रुपये मिळाला, 50-60 रुपये मिळाला. तर त्याचे पैसे खूप सारे झाले. पण तेच जर का तुमची यंत्रणा चांगली नसेल आणि भरोशाच्या ह्याच्यावर असला तर कुठं ना कुठं नुकसान होणार आहे. तर या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. भरोशावर राहू नका. कोण आपल्याला उधारीवर खतं देतील, उधारीवर औषधं देतील, तर त्यांचं त्यामध्ये स्वार्थ असणारा शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे ही यंत्रणा पाहिजेच आणि कुठेही नुकसान होता कामा नये. चांगले लेबर पाहिजे आपल्याकडं. हे पीक करत असताना 2-3 महिने कुठले पै पाहुणे करू नका, कुठलं राजकारण करू नका, कुठलं इकडे तिकडे टाइमपास करू नका, दौरे करू नका.
यात्रा करू नका, जत्रा करू नका, पूर्णपणे लक्ष द्या. संधी आहे, फक्त मी एवढंच सांगतो. कुठं ना कुठं दर मिळाला आपल्याला चांगला प्रॉफिट होणार आहे, आपल्याला खूप चांगलं ह्यामधनं मार्जिन मिळणार आहे. पुढचे 2 वर्ष काय पैसे मिळाले असले तरी चालतील, पण आत्ता खूप चांगले पैसे होत असले तर चांगलं काम करून घ्यायला काहीच अडचण नाही शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. असंच आपल्याला चांगलं काम करायचं. आणि सर्वात महत्त्वाचं, हे करत असताना तुम्हाला अजून काय प्रॉब्लेम्स येतात किंवा मी कुठले व्हिडिओ करायला पाहिजे हे सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून मी त्याच्यावर काम करेन आणि तुम्हाला चांगली माहिती देत राहील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू.